गव्हाच्या लोंब्यातून फिरताना असं वाटलं खरंच आयुष्याचा खरा आनंद इथंच आहे बघा. एवढं छान वाटत होतं आणि खूप दिवसानंतर मी पण असं म्हणजे गव्हाच्या रानामध्ये आले होते बरं का. आता तिकडं सासरी तर नसतंय गहू, तुम्हाला माहितीये. मग इथं आहे तर वैभव म्हटलं चल आपण फिरून येऊया. लोंब्या पण एकदम छान मोठ्या मोठ्या आल्या होत्या. फिरून आलो दोघं जण तिकडून आणि मग इकडं आता वैभवचा टाइम झाला होता की जनावरांना पाणी पाजायचं होतं म्हशीला वगैरे, म्हणून तर आला होता, म्हणून मी पण आले इकडं. आता म्हैस बघा, मी याच्या अगोदरच पाणी पिली होती आणि आता इकडच्या हिला पाजायचं होतं. ही आहे ना, तर ही आमच्या गुंडू शेटची बहीण आहे बरं का. कशी बघते बघा मी शोध घेते म्हणून. आता इकडं म्हैस जास्त पाणी पित नव्हती, पण उन्हाळ्याचं कसं पाणी पण प्यायला पाहिजे ना, म्हणून वैभव काय करतो की तिच्या पाठीवरती पाणी मारतो. मग पाणी जास्त मारलं पाठीवरती तर ती म्हैस लगेच पाणी पिते बघा. हे बघा इथं लगेच बादलीमध्ये लगेच पटपट प्यायला लागली होती. आणि इकडं काय आमच्या गुंडू शेटचं निवांत चालू होतं. तर लहान आहे म्हणून सगळे जरा जास्त लाड करतात, पण तो पण असा की लाड करून घेतो. आता व्हिडिओ चालू होता तर त्याचे खूप नखरे होते. लगेच बघा कसं करत होता मला, पण मला फार आवडला बरं का. एकदम असा हे होता म्हणजे माया करायला लागली तर तो करेल तेवढा करून घेत होता असं. म्हणून थोड्या वेळ तसं थांबलो. आता परत नंतर म्हटलं तर नाही का, मी तिकडे गेले तर मी पण ह्याला मिस करेल, कारण 2 दिवसात मला खूप सवय झाली होती ह्याची. तर चला मग, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला छोटासा अगदी मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला तर लाईक शेअर करा. बाय बाय.